पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. अनुभवामृत अध्याय 2. नाना प्रकारची साधने हीच जणू काही अरण्ये, त्यात वसंत ऋतूसारखी बहरलेली ब्रह्मविद्या. ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे श्री सद्गुरु. हे सद्गुरु शरण धारण करण्याचा त्यांचा स्वभाव नसताही केवळ भक्तांचा उद्धार करण्यासाठी देह धारण करतात. पुन्हा पुन्हा जन्म मरण घडणे या फेऱ्यात सापडलेल्या जीवांकडे पाहण्यासाठी धावून येतात. सद्गुरु हे मायारूप हत्तीचा नाश करून त्याच्या जवळच्या मुक्तीची अवस्था हेच मोती त्याचे पक्वान्न जीवांना आग्रहाने वाढतात. अशा गुरुरायांना माझे वंदन असो. जीवाचे अज्ञान सद्गुरूंच्या ज्ञानमय कृपा कटाक्षाने नाहीसे होते. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. शब्द पंडितांना पूर्ण पंडित भेटतो. सद्गुरु मोक्षरूपी सोने दान देतात. लहान मोठा असा फरक त्यांच्याजवळ नसतो. जीवाचे देवपण ते घालवतात. द्वैताचा पराभव करतात. ज्ञानरूपी सामर्थ्यामुळे त्रैगुण्यापाधीन सृष्टी घडवणाऱ्या देवतांचे कर्तृत्व त्यांना सहज आकलन झालेले असते. सद्गुरु मूर्ती जीवांचे आत्मरूप दर्शक आरसेच आहेत. बोधरूपी चंद्राला अनेक कला पसरल्या असल्या तरी त्या गुरु पादका रूपी पौर्णिमेला एकत्र होतात. आपण अनेक साधनासाठी केलेली धावाधाव सद्गुरु दर्शनाने संपते. प्रवृत्ती रूपी आपली गंगा सद्गुरु रूपी समुद्राला मिळते. गुरुमूर्तीचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच जगाच्या व्यवहाराची महती. सद्गुरु दर्शनाने जगाचे मिथ्यापण कळते. सद्गुरु बोधरूपी प्रकाश फाकताच अज्ञान रूपी निशा संपते. आत्मसंपुष्ट करणारा गुरुप्रसाद सर्वत्र पसरतो. गुरु कृपारूपी शुद्धोदकाने हा जीवात्मा इतका पवित्र होतो की ब्रह्मत्व जरी त्याच्याकडे गेले तरी आपल्या अंगाला तो ते चिटकू देत नाही. शिष्यास ज्ञानी करावयाचे झाल्याने ते आपला मोठेपणा सोडतात. यात त्यांचे अद्वितीयत्व कमी होत नाही. दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरु आपल्या शिष्याला सांगण्याच्या मिशाने आपले आपणालाच पाहतात. गुरुकृपेच्या जलकणांनी अज्ञानाचे हल्ले परतवले जातात. अपार क्रोधामृत लागते. अशा त्या परमेश्वर स्वरूपी श्री गुरुला मिठी देताच हा शिष्य त्यांच्याशी लीन होतो. सद्गुरूंची कृपा दृष्टी मलिन होत नाहीच. सद्गुरूच्या आश्रयाने शिष्य अहम ब्रह्मास्मी त्याच्याही पलीकडे जातो. गुरुच्या उदासीनतेपणेमुळे अज्ञानातून तृणापेक्षाही हलक्या अवदेशाला जातो. उपासनेसाठी राखल्यावर त्या साधनेची फळे सद्गुरूच्या आज्ञेने परिपूर्ण होतात. वेदांत शास्त्र हेच एक वन
त्यात सद्गुरूंची कृपा दृष्टी हाच कोणी वसंत ऋतू जोपर्यंत अस्तित्वाला येत नाही तोपर्यंत ही मोक्ष रूपी फळे हाती येणे शक्य नसते. सद्गुरूंनी ज्ञानाचे अंजन आपल्या डोळ्यात घातले की सारे सारे अज्ञान ते नाहीसे करतात. आपण अशी फार मोठी कर्तबगारी गाजवीत आहोत अशी सद्गुरूंच्या ठिकाणी जाणीवही नसते. श्री गुरूंचा मोठेपणा शिष्यरूपी भांडवलावर आहे. ते भांडवल म्हणजे शिष्यपणा सद्गुरूच घालवतात. आपल्याशी शिष्याला समरस करून घेतात. कल्पनेने निर्मिलेल्या मायारूपी पाण्यात त्यांना कृपागण श्री गुरूंची कृपा साधते. त्यानंतर अस्तित्वही शिल्लक राहत नाही. आपल्या दृष्टीला दिसणारे हे पंच महाभूतांनी युक्त असे जड आकाश आहे. सद्गुरूंच्या ज्ञानरूप चिदा आकाशाची बरोबरी त्या जड आकाशा करून होणे कठीण आहे. परमात्मा सद्गुरु हा ज्ञानरूप चिदाकारच होय. चंद्र वगैरे सर्व शांत वस्तू याच्यामुळे आकाराला आले. याच्याच कवरशाने सूर्याला प्रकाश मिळाला. अनंत ब्रह्मांडाची घडामोड करणारा शिव देखील या उपाधीमुळे त्रासून आपल्या मूळ स्वरूपाला केव्हा मिळेल असे प्रश्न सद्गुरूला करतील यात नवल नाही. मग आपणच तर मर्त्य पामर आपण कुठे बसू? चांदण्यांचा प्रकाश चंद्राने पांघरला म्हणजे दोन्ही वेगळी वाटतात. पण प्रकाश चंद्रापासून मिळत असल्याने तो चंद्र एकच्या एकच उघड ठरतो. त्याचप्रमाणे तो परमात्मा उघड असूनही दिसत नाही, स्वयंप्रकाशित असूनही भासत नाही आणि सर्व व्यापक असूनही जाणवत नाही. अनेक शब्दांच्या रूपानं मिळू म्हटले तरी तो कोणत्याही रीतीनं त्याच्या तडाख्यात सापडतच नाही. शाब्दिक वर्णने जेथे कुचकामी तेथे ते करून तरी काय उपयोग? वर्णन करणारा दुसरा असा द्वैतभाव त्यांना खपत नाही. सद्गुरू एकरूप असतात. सर्व प्रकारची उदाहरणे बरोबर ठरत नाहीत. तेव्हाच मूळ स्वरूप प्रकट होते. ते निराकारी असूनही साकार होते हे नवल होय. थोडेसे पाहूया असे म्हटले तरी त्यांचा तेथे स्पर्श चालत नाही. माझ्या या नयनरूपी बोलाचा तेथे कसा प्रवेश होईल? अनंत रूपाने नटलेल्या परमात्म्याने सर्व नामे व्यर्थ केली आहे. या दृष्टीने निवृत्ती हे नाव सार्थक आहे. जर सद्गुरूच्या ठिकाणी आत्मप्रवृत्ती नाही मग निवृत्ती हे नाव तरी कोठे टिकते? ते निवारण करणार म्हणजे तरी काय करणार? कारण निवारण करण्यासारखे काही नाहीच. मग निवृत्ती यात असा काय मोठेपणा आहे? सूर्याने अंधार पाहिला आहे तरी कधी? अंधाराचा शत्रू असे सूर्याला म्हणतातच ना. आणि सत्तेनं खोट्याला खरेपणा मिळतो. अचेतन मिथ्या जगाला चेतना मिळते आणि याच्या मायेनं न घडणारीही घडते. हे सद्गुरू आपण मायेच्या प्रकाशरूपी ज्वालेने जगाचे दर्शन घडविता. ते न टिकणारे आहे, निषिद्ध आहे असे सांगता आणि आपण स्वतः तर मायेच्या पहिल्या तीराला असलेले आहात ना. छे छे, हे गुरुमाऊली, हे तुझे सारेच गुण आहे. ते उकलून समजून घ्यायचे ठरवू म्हटले तर तू होऊ देत नाहीस. केवढा तुझा व्याप, किती तुझी नावे, अगणित तुझी रूपे, पण तू सारीच पार जमीनदोस्त करतोस. पण या सत्तेचा तुम्हाला संतोष वाटतो थोडाच? छे, तिचा तुम्हाला गर्वही नाही. शिष्यावर कृपा करण्याआधी हे गुरु तुम्ही त्याच्या अहमपणाचा, जीवाभावनेचा बळी घेता. त्याला
त्याशिवाय सामर्थ्यवान करीत नाही. आपल्याशी समरस झाल्यावर तरी तो गुरु रूपाने शिल्लक राहतो म्हणावे तर असे मुळीच नाही. त्यातही विशेष म्हणजे जीवाला आत्मत्व हे सहन होत नाही. एवढेच नव्हे, काहीच व्हायचे नसते. सूर्योदयानंतर रात्र नसते. पाण्यात पडल्यावर मीठ शिल्लक राहत नाही आणि जागे झाल्यावर झोप राहत नाही. कापुराचे उत्तम उत्तम अलंकार अग्नीच्या सहवासात आपले नाव रूप सर्व सोडतात. त्याप्रमाणे शिष्याच्या गुरुपुढे भेद मावळतो. श्री गुरूंची कितीही विनवणी केली तरी द्वैताचा पसारा मांडीत नाही. भेदाच्या या भिडेला ते लाथाडून देतात. सूर्य हा स्वतःसाठी उगवत नाही, त्याप्रमाणे सद्गुरु मूर्ती स्वतःच वंद्य नाही. आपण आपणास समोर पाहू शकत नाही, त्याप्रमाणे श्री गुरूंनी वंदन स्वतःपुरतेच नष्ट केले आहे. आभाळात प्रतिबिंब पडत नाही ना, तसेच वेगळेपणा नसल्यामुळे सर्वत्र सद्गुरूच भरल्यामुळे त्यांनी नमस्कार दुसऱ्या कुणाचा घ्यायचा आणि घ्यायचा तरी कसा. म्हणूनच सद्गुरू हे वंद्यत्वाचे द्योतकही नाही आणि नमस्कार करणारेही नाही. बरे नसतील तर सद्गुरू वैद्य तर नसेनात का? मी कशाला सांगू हीन लेखू, पण हा सद्गुरू आहे नमस्कार करण्याची सुद्धा नावानिशी शिल्लक ठेवीत नाही. धोत्राचे एक टोक जोरात ओढले की सर्व निष्ठायला वेळ लागत नाही. बिंबासगत प्रतिबिंब नाहीसे होते, तसा बंधन करणाऱ्यासह सद्गुरु वंदन नाहीसे करतात, म्हणजे तुझा भाव घालवतात. हे सारे रूप आणि आकार ज्ञानाच्या पलीकडचे आहे. तेथे त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. हे समजायला मात्र सद्गुरूच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. हा लाभ आम्हाला झालाय. कापूर या वस्तूची ज्योती वेगळ्या प्रकारची असते. तेल आणि त्यात ठेवायची वात यांच्या सहवासाने उपसलेली ज्योत ही पण आणखी वेगळ्या प्रकारची असते. कापुराला अग्नी लावल्याबरोबर कापूर जळतो, अग्नी नष्ट होतो. ते दोघेही एकदमच नाश पावतात. जागे झालेल्याला स्वप्नातले दाम्पत्य सुखूच कामी. श्री गुरूंना पाहिल्याबरोबर वंदकत्व आणि वंद्यत्व नाहीसे होते. द्वैताचे हे शाब्दिक वर्णनही निरर्थक असून स्वात्मसखा श्री गुरूंना मी नमस्कार केला. हे या स्वात्मसखा श्री गुरूंचे आश्चर्य आहे. याला एकटेपणा नाही, रूप नाही, आणि तरी सुद्धा गुरु शिष्याच्या द्वैत रूपाने जगभर ज्ञान फैलावले आहे. उत्पत्ती ही दाम्पत्याशिवाय होत नसते. याने आपणालाच आपला जोडीदार केलाय. जन्म मरणातील तत्व असे याचे सारेच विलक्षण आहे. हे अगडबंब जग याच्या पोटात सामावले आहे. उजेडामुळे दिवसा खूप विस्तृत दिसणारे हे जग काळोखात रात्री जेव्हा पडते तेव्हा तिथे नाहीच असे वाटते. समुद्र हाच एक भरती आणि ओहोटी यांना आधार असतो. या एकमेकांविरुद्ध असणाऱ्या द्वैत आणि अद्वैत या पाहुण्यांचा निवास यांच्या घरी असतो. अंधार आणि उजेड याची मैत्री किती? अगदी शून्य, मुळीच नाही. बरे ज्याच्यापासून ते दोघे होतात तो सूर्य तर एकला एकच आहे. त्यावरही सूर्य एकच म्हणून तर तो अनेक रूपांनी वावरतो आहे. पण हा परस्पर विरोध गुरूंच्या ठायी नसतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु आणि शिष्य या दोन शब्दाचा अर्थ मात्र एकच आहे, तो आहे सद्गुरु. दागिन्यातले सोनेच हे सर्व दागिनाभर असते, ते एकच असते. चंद्र आणि त्याचे चांदणे वेगळे नसते, ते चांदणे चंद्रमय असते. कापूर आणि त्याचा सुवास हे अभिन्न म्हणजे एकच. गुळ आणि गोडी अभिन्न. परमात्मा सद्गुरु जरी रूपातीत असला तरी तो सत्शिष्याच्या प्रतीकाने जगत विलास करतो. आपणास आरशाचे प्रतिबिंब हे आपल्याच मुखाचे आहे हे कळते व ते क्षणिक असते हे आपण जाणतो.
एखादा घोर निर्जन अरण्यात कोणी झोपला तर तो एकटाच येणार, पण नंतर तो जागा होणारा आणि जागे करणारा असा त्याचा तोच दोन्ही असतो. जागा होणारा जागे करणारा असतो. त्याप्रमाणे हा सद्गुरू स्वतः सांगतो व स्वतःला समजावून घेतो. अशा प्रकारे गुरु शिष्याचे संबंध चालवित असतो. आरशाशिवाय नेत्र जर प्रतिबिंब दर्शनाचा आनंद मिळवू शकेल, त्याचप्रमाणे हे आहे. जो द्वैताला फिरकू देत नाही, अद्वैतपणा विस्कुटू देत नाही, पण परस्पर संबंध तर उत्तम तऱ्हेने पोषित असतो. निवृत्तीनाथ ज्याचे नाव, निवृत्ती ज्याची शोभा, निवृत्तीचे राज्यपद जो भोगतो, तेच हे खरेखुरे निवृत्तीनाथ. प्रवृत्ती मार्गाचा विरोध करून उपदेशाप्रमाणे निवृत्ती मार्ग चोखाळ, वादविवाद चर्चा करून सर्वसामान्य जन व परोक्ष ज्ञानी निवृत्ती मार्गी होतात, तसे ते नव्हे. सूर्य मावळल्यावर रात्र देतो आणि पुन्हा दिवस निर्माण करून आपले हित पाहतो, तसे ते नव्हे. रत्नाचे तेज अधिक दिसावे म्हणून जसे त्याच्या कोंदणात एक प्रकारचे फूट देतात आणि मग तेजपुंज म्हणून ते मिरवते, तसे निवृत्तीनाथ नाहीत. स्वयंभू रत्नराज आहेत. चंद्राचा धवल प्रकाश आकाशाला सामावून सर्वत्र पसरतो. त्याच वेळी तो चंद्र आपल्या अंगच्या चांदण्याने उठून दिसतो. मूलभूत निवृत्तीपणाला हे स्वतःच कारण आहे. आपला वास घ्यावयाला फुलाने स्वतःच नाक व्हावे तसे मुखाच्या पुढील भागातून दृष्टी वापरते. त्याऐवजी ती पाठीमागून वावरली असती तर आरसे उडकावे लागले असते काय? रात्र संपून दिवस निघाल्यावर का सूर्याला सूर्यपणा आणवायचा असतो? उपदेशाने समजावून घेता यावा किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने प्राप्त व्हावा, अशा प्रकारचा विश्वास येथे धरता येत नाही. तो इंद्रियांना अगोचर आहे. अकृत्रिम स्वयंसिद्ध असे याचे निवृत्ती स्वरूप आहे. त्यांच्या चरणांना मी वंदन केले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरूंना वंदन केले आणि चहू वाच्यांची गुणे केले. याप्रमाणे सिद्धानुभवादरूपी श्रीमद अनुभवामृत श्री गुरुस्तवन नावाचा दुसरा अध्याय समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय.